हे पहा, आपण आता 2 पाण्याने चिकन धुतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकणार आहोत. हे पहा, आपण आता हळद टाकली. हे पहा, आपण आता 2 पाण्याने चिकन धुतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता हळद आणि मीठ टाकणार आहोत. हे पहा, आपण आता हळद टाकली. आता याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करणार आहोत. हे पहा, आपण चांगल्या प्रकारे हळद आणि मीठ लावून मिक्स केलेलं आहे. आता आपण याला फ्राय करूया. हे पहा, आपण आता कढई गरम करायला मांडलेली आहे. आता त्यात आपण 3 उबळे आपण आता तेल टाकलेलं आहे आणि आता त्याला चांगलं गरम होऊ द्यायचे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात कांदा टाकणार आहोत. हे पहा, चांगला कांदा गरम झालेला आहे. आता आपण त्यात चिकन टाकणार आहोत. हे पहा, चिकन टाकले आणि आता चांगलं फ्राय करून घ्यायचं याला. हे पहा, तेलात आपण आता चांगलं फ्राय केलेलं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत कमी गॅस करून आणि याला 10 मिनिटं आता शिजू देणार आहोत. आपल्याला सुकं चिकन करायचे, त्यासाठी लागणारे साहित्य आहे खोबरं, कांदा, फूल आणि हरभऱ्याची डाळ. हे आपण आता भाजून घेणार आहोत. आपण खोबरं भाजून घेत आहोत. त्याला चांगलं लाल होईपर्यंत भाजायचे. हे पहा, आपण आता खोबरं भाजलेलं आहे. हे पहा, त्यामध्ये आपण आता फूल आणि हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि ती आता चांगली भाजून घेणार आहोत आपण. हे पहा, आपण सगळं चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे. आता हे एका प्लेटीमध्ये आपण काढून घेणार आहोत. हे पहा, आपण आता एक चांगल्या प्लेटीमध्ये मसाला भाजून काढलेला आहे. आता आपण तव्यावर कांदा फ्राय करणार आहोत. हे पहा, आपण आता कांदा भाजून घेत आहोत. कांदा लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला. हे पहा, आपण आता भाजलेलं सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता आपण हे बारीक करणार आहोत. हे पहा, आपण मगाशी मिक्सरमधून बारीक केलं होतं. आता गॅसवर एक पातेलं मांडलं आहे. त्यामध्ये आपण आता 2 उबळी तेल टाकणार आहोत. हे पहा, आपण आता पातेल्यात काळा मसाला टाकलेला आहे आणि आपण तो चांगल्यापैकी फ्राय करणार आहोत. हे पहा, काळा मसाला चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण त्यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि थोडं धना पावडर आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे. त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि चांगलं फ्राय केलेलं आहे. हे पहा, आपण आता शिजवलेलं चिकन यात टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आपण याला फ्राय करून घेणार आहोत. हे पहा, या प्रकारे आपण सुक्कं चिकन केलेलं आहे मसाल्यामधलं. काय खमंग वास येतोय. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बिर्याणीच्या व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.